कष्टाने पिकवलेलं सोनं आपल्या हातानं पेटवून देण्याच्या वेदना काय असतात हे नाना पटोले यांनी आपल्या तरुणपणातच अनुभवलंय आणि तिथूनच त्यांच्या संघर्षाची सुरुवात झाली आहे। घरात कोणताही राजकीय वारसा नाही, उलट वडिलांचा राजकारणात जाण्यास विरोध, पण शेतकऱ्यांसह सामान्यांना न्याय द्यायचा तर व्यवस्था बदलावी लागेल आणि त्यासाठीचा मार्ग राजकारणातूनच जातो हे नाना पटोलेंनी तेव्हाच हेरलं होतं। इथूनच त्यांनी निर्धार पक्का करत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत राजकीय लढाई सुरू केली। नाना पटोले यांचा राजकीय जीवनपट कोणत्याही एखाद्या थरारक सिनेमासारखा आहे। वेदना आहेत, अनेक धाडसी निर्णय आहेत, संघर्ष आहे आणि नायकासारखा सगळ्यांना पुरून उरणारा हिरो सुद्धा आहे। गोंदियातल्या एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेले नाना पटोले यांनी गोंदिया, चंद्रपूर इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं। त्यामुळे तळागाळातल्या लोकांचे प्रश्न, व्यवस्थेमधला दोष लहानपणापासूनच नाना पाहत मोठे झालेले। पुढे साकोली मधल्या कॉलेजमध्ये त्यांचं शिक्षण झालं। शिक्षण घेत असतानाच नाना पटोले शेतीमध्येही राबत होते। कृषी अधिकारी असलेल्या वडिलांचा खादी आणि खाकी या दोन्हींना विरोध, कारण एकच या क्षेत्रातला भ्रष्टाचार। पण बरबटलेली सिस्टीम सुधारायची असेल तर सिस्टीमचा भाग व्हावा लागेल हे नाना पटोलेंनी जाणलं होतं। शेतात पिकवलेला ऊस साखर कारखान्यात नाकारला गेला आणि तो पेटवून देण्याशिवाय पर्याय उरला नाही। आपणच पिकवलेला ऊस पेटत असताना नाना पटोलेंच्या डोळ्यात अश्रू आले आणि याच अश्रूंची शस्त्र करून व्यवस्था बदलून टाकण्यासाठी हा तरुण मार्गस्थ झाला। त्यांना नशिबानं मिळालेले राजकीय गुरु विलासराव देशमुख। काँग्रेस हा एक विचार नाही, ही एक चळवळ आहे, हे विलासरावांचं विधान नाना पटोलेंच्या मनात कायमचं ठसलंय। नाना पटोले यांच्या निवडणुकीच्या राजकारणाची सुरुवातच कॉलेजपासून झाली। तिथून त्यांचं नेतृत्व बहरत गेलं। यानंतर भंडारा जिल्हा सहकारी बँकेतल्या निवडणुकीतही त्यांचा विजय झाला। 1990 साली भंडारा जिल्हा परिषदेवर निवडून आल्यानंतर नाना पटोले यांचा समाजकारणाचा रथ आणखी वेगानं धावू लागला। 1998-1999 मध्ये नाना पटोले राज्याच्या राजकारणात उतरले आणि साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून निवडून आले। 2004 मध्येही त्यांनी आपली जागा कायम ठेवत विरोधकांना धोबीपछाड दिला। त्यांनी दुसऱ्यांदा विधानसभेची जागा राखली। पुढच्या काळात नाना पटोलेंच्या आयुष्यात टर्निंग पॉइंट आला आणि 2008 मध्ये पक्षांतर्गत राजकारणामुळे त्यांना काँग्रेस सोडावी लागली।